हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेत असायला हवं. तर आज इकडचा दरवाजा म्हणजे ऑफिसमधला माझा उघडला आणि बघितल्यानंतर वेल आला होता आणि त्याला लागलेले आहेत खरबूज की जे सरांनी दिले होते कॉलेजवरच्या खायसाठी दिले होते आणि त्यातले बी वाळवून आम्ही अशाच टाकल्या होत्या आणि त्याचा वेल आला आणि पाऊस असा पडत होता त्यामुळे हे दार काय उघड नव्हतं कारण ऑफिसमध्ये थोडं पाणी येईल ह्या कारणाने आलं नव्हतं पाणी तसं. आणि आज खूप सुंदर अशी 4 कमळाची फुलं कधी नव्हे ते बघायला मिळत. एकूण एक 4 आहेत. एकच कधी कधी असतं आणि असं कधी म्हणजे बरेच दिवसानंतर 4 उमललेली आहेत. 1-2 उमलली होती पहिल्यांदाच आज 4 बघायला मिळाली. म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. आणि इकडे कमळाची जी काही कळी आहे मोठा आहे कमळ. उमलल्यानंतर पुढच्या व्लॉगमध्ये नक्की मी ते शेअर करेनच. आणि छान असे मोठे मोठे आज फुलं पानं बघायला मिळाली. आणि ही छोटीशी बाग ह्या कोपऱ्यातली ईशान्येतली दाखवते. आणि ही तर फुलं 3-4 दिवस अशीच आहेत, काढलेली नाहीत अजिबात. तर आत आले, नाश्त्याची तयारी करायचीच होती त्यामुळे ती सुद्धा करून घेतली. हळूहळू काय केलं मी, आंघोळ्या वगैरे व्हायला लागल्यात तेवढ्यात म्हटलं कुकर लावून घ्या, डाळ भात वगैरे दूध वगैरे तापून ठेवूया कारण आंघोळ झाल्याशिवाय कोणी नाश्ता करणारे नाहीत. त्यामुळे म्हटलं बाकीची किरकोळ किरकोळ करून घ्या जेणेकरून त्यांचा आवरेपर्यंत माझ्या डाळ भात सुद्धा होऊन जाईल. आता हे आदल्या दिवशीचं हे दूध आहे तापून ठेवलं होतं. ॲक्च्युली 2 पिशव्या माझ्या होत्या. आता सकाळी दररोज 1 पिशवी मी गरम करते. मग 1 शिल्लक राहिली म्हटलं आता काय करायचं, 1 तर टाकू वाटणार नाही. अर्धा लिटर दूध होतं आणि साई सकट बघा दूध आहे. आणि हे गोठ्यातलं आहे आणि हरियाणातून आलेल्या म्हशी आहेत त्यांचं हे दूध आहे त्यामुळे हे घट्ट असतं. म्हटलं आता आज मलाई पनीर बनवूया त्याचं. बरेच दिवस चाललं होतं. मिस्टर म्हणत होते की घरातच अगं पनीर बनवत जा म्हणतात पण दूध पण आणून दिलं नव्हतं. मग कधी मी बनवणार, आता आज शिल्लक पण राहिलं होतं. म्हटलं ते 1 पिशवी ही राहणारच होती शिल्लक. म्हटलं आई ती एक आहे म्हटलं आज पनीर करूया. माझ्या लिंबू होतेच, त्यातला एक अर्धा लिंबू मी पिळला, त्यामध्ये पाणी घातलं आणि ते पाणी मी गाळून घेतलं कारण त्यामध्ये बी वगैरे असतात आणि त्याच्या ज्या पाकळ्या असतात ते कुठे कुठे मध्ये पनीरमध्ये लागू शकतं. ह्याच्यासाठी मी गाळून घेतलं. शक्यतो लिंबूचं पाणी गाळूनच घ्यावं, ही ट्रिक आहे असं समजू शकता. आणि दूध काय केलं मी थोडंसं गरम केलं होतं कारण फ्रीजमधलं काढलं होतं, घट्ट घट्ट असं झालं होतं. आणि व्यवस्थित एकसंग असं एकसारखं हलवून व्यवस्थित केलं त्याला आणि त्याच्यामध्ये हळूहळू काय केलं, जे काय लिंबूचा रस होता पाणी घातलेला तो मी घातला आणि लगेचच माझं दूध फाटलं सुद्धा बघू शकताय. खूप छान असं मलाई पनीर आपलं आज बनवून तयार होणार. अर्धाच लिटरचं आहे आणि हे जास्त दिसतं कारण हे आमच्या इकडचे जे काय दूध आहे त्या हरियाणाच्या घट्ट एकदम होतं त्यामुळे पनीरचा गोळा बघू शकता भरपूर 100 ग्रॅम इतपत आहे हे. आता सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या होत्या, लगेचच पोह्याला नाश्ता पोह्याचा केला. आता कोण खाणार कोण नाही असं चाललं होतं. कोण कोण खातंय त्यांना देऊन टाकलं मी. आणि ह्या गोळ्या केलेल्या आहेत. मुलाला थोडंसं ओमेटिनचा प्रॉब्लेम झाला आणि जुलाबसुद्धा रात्री झाले. म्हटलं हे घरगुती औषध आहे, ह्याची काय रेसिपी सांगायची नसते असं आई म्हणते म्हणून मी काय शेअर केलं नाही. फक्त गोळ्या तयार केल्या होत्या आणि एकच गोळी खाल्ल्या त्याला गुण आला होता मुलाला. कुठलीच बाहेरचं औषध दिलं नव्हतं, घरगुतीच हा आजीबाईच्या बटव्यातलाच एक हे आहे उपाय आहे. आणि इकडे मला किचनवर सारख्या काय व्हायला लागल्यात, मुंग्या व्हायला लागल्यात. बघ पावसाळ्यामध्ये माझ्या किचनमध्ये काय माहीत कुठून मुंग्या येतात आणि त्यांना वाट मिळते आणि कुठं कुठं यायला लागल्यात ते मी बघितलं. ते थोडंसं व्हाईट सिमेंट होतंच माझ्याकडे घरी, ते ह्याने मुजवून घेतलं जिथून येत होत्या तिथे आणि सगळा कट्टा मी खाली केला. मला आज तो कट्टा क्लीनसुद्धा करायचा होता. आणि सगळं जे काय म्हणजे बरण्यांचा कप्पा वगैरे होता तो खाली घेतला. लिंबूचा रस, पाणी, जरा सोडा, मीठ, हळद घालून असं मी कट्टा नेहमी स्वच्छ करत असते. आणि हा उपाय केल्या मुंग्या त्या दिवसापासून अजिबात आलेल्या नाहीत. इकडे माझं मोठं मीठ काढायचं होतं जेणेकरून चिनी मातीच्याच बरणीत काढावं, समृद्धी घरात नांदते असे म्हणतात म्हणून मी नेहमी मोठं मीठ चिनी मातीच्या ह्या बरणीमध्ये ठेवते. त्यानंतर जराशी भांडी वगैरे दुपारची वगैरे पडली होती ती लगेचच मी
घासून घ्यायला बसले होते. कारण भांडी पडत पडत राहतात आणि कधीही जास्त भांड्याचा गाडा बनतो हे मला पण समजत नाही. कारण नाश्ता असतो, नाश्त्यानंतर आणि परत काहीतरी खातात, चहा 2-3दा होतं, मग जेवण वगैरे होतं. आता मी लोटून वगैरे घेणार, त्यानंतर फरशी पुसून धुणं वगैरे घेईन आणि हा व्लॉग आहे तो 2-3 दिवसाचा आहे. आता मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही केस कटिंग केला, काही समजलं नाही. म्हणजे काय समजलं नाही मला कळलं नाही. डिटेल व्हिडिओज टाकला होता. म्हटलं आता परत एकदा केस त्या कमेंटसाठी मी कापायला घेतले आहेत. तसं कापायची गरज नव्हती. बघा सिंपल असं 2 पार्टिशन करून आपल्या केसांची पुढं घेतलेली आहेत आणि जशी आपल्याला येतील तशी मी कट केली होती. असं काही नाही अगदी स्ट्रेटच यायला पाहिजे. पहिल्यांदा वाकडी तिकडी होतात, नंतर हळूहळू आपल्याला जिथे वाटतं तिथून आपण कट करायची असतात ती केसं. असं दाखवतात इंटरनेटवरती डायरेक्ट कट केलेलं आपल्याला ते छान वाटतं. पण जेव्हा आपण कट करायला जातो तेव्हा ती केस खालवर तरी होतात, नाहीतर इकडून थोडे येतात तिकडून थोडी येतात. पण जसं आपल्याला जमतं अगदी लेवल येईपर्यंत आपण कट करायचं. आता इथे माझी केस कट करून बघा झालेले आहेत. जिथे जिथे आता मी 2 पार्ट केल्यामुळे एका पार्ट विंचरून बघितलं. एकीकडे जरा जास्त झाली होती, एकीकडे कमी झाली होती. पण मी एका रेषेत कापण्याचा प्रयत्न करत असते आणि ती नेहमी व्यवस्थित येतातच. असं काही नाही माझं व्यवस्थित येतील तुमची येणार नाहीत, तुमची पण येणारच हे मला गॅरंटी आहे. आपल्याला समजतंच, अंदाज येतो. आता हळद मीठ घालताना आपल्याला अंदाज येत असतो, तसाच हा पण अंदाज धरायचा आहे. केसांचं काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघा किती छान अशी सुंदर केस माझी व्यवस्थित यू कट असतो बघा, सिंपल यू कट तसा होतो. छान दिसत होती. एवढी केस अजून मला कट करायला पाहिजेत असं मिस्टर म्हणत होते, पण मला इतकी ठीकठाक वाटतात म्हणून मी इतकीच कट केली. मिस्टर म्हणतात अगं अजून खांद्यापर्यंत कर, अजून कर, अजून कर. आता अजून केलं तर माझ्या चेहऱ्याचा म्हटलं शेपच सगळा बिघडून जाईल. तर इकडे धुणं माझं वाळत घालण्यासाठी वर आले होते आणि वाळतसुद्धा घातलेलं आहे. म्हणलं बाहेरचं थोडंसं वातावरण बघूया आणि मग खाली जाऊया. तसा सकाळी आणि थोडा रात्री पाऊस पडून गेल्यामुळे हिरवं हिरवं असं छान वातावरण दिसत होतं. पाठीमागे नांगरणी आणि पेरणीसुद्धा झालेली आहे. थोडे दिवसानंतर आता ते हिवाळ्यापर्यंत उगवतील जे काय त्यांनी धान्य घातले. तसं तर इथं ऊस आणि सोयाबीन वगैरेच घेतात. आता ही आहे माझ्या घराची पाठीमागची बाजू. इथे हे करंजीचं झाड आणि छान असं ओढ्याला पण पाणी आज भरपूर आले होते, त्यामुळे छान वाटत होता ओढा भरलेला. उन्हाळ्यात तो आटतो असं काही नाही, घरापर्यंत पाणी येतं वगैरे. सगळेजण आम्हाला म्हणतात ओढा आहे मागे पाणी येते काय, तर आम्ही यायला घर इथं बांधून आणि राहायला येऊन 2.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. केव्हा इतका मोठा पाऊस मागच्या वर्षी पडून गेला, एकदा सुद्धा त्या ओढ्याचं पाणी अगदी पाठीमागची बाजू आहे टच सुद्धा झालं नव्हतं आमच्या म्हणजे पाठीमागच्या बाउंड्रीला. तर बघू शकताय खूप सुंदर आज नजारा छान दिसत होतं. ढग पण असं जास्त पाणावलेले नाहीत किंवा ऊन जास्त कडक पण नाही आणि कमी नाही, त्यामुळे छान वाटत होतं.